आई आज मी देवाकडे खूप मोठा नवस बोलून आले आणि विठू माऊलीच्या कृपेने आपल्या घरावर आलेली सगळी संकट आता कायमची दूर होणार. सगळी संकट म्हणजे म्हणजे कुठली? आणि तुला कसं काय अचानक झाला साक्षात्कार? आई देवाच्या घरात न्याय उशिरा मिळतो पण मिळतोच. आता आपल्या घरात सगळं पूर्वीसारखं होणार. जे विस्कटलं होतं ना ते पुन्हा सरळ मार्गी लागणार. आई मी आलिया नारळ देवाकडे ठेवू. हिला काय झालं एकदम? नाही, कालपर्यंत ओवीला ताप होता म्हणून रडत बसली होती आणि आज अचानक एकदम खुश झाली आहे. घरात म्हणे पूर्वीसारखं सगळं नीट होणार आहे. पण किती दिवसानंतर खुश दिसतेय ना. तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघायला आसुसले होते मी. बरं वाटतंय मला ती खुश आहे. हा, गाडी काढायला सांगतो. झाली का तुमची मधली सुट्टी? हो ना, झाली एकदाची. पण तू इथे एकटंच काय करतोस? अगं ओवी, माझ्या डोक्यात ना काल रात्रीपासून एक विचार चालू असतो बघ. ओवी, माझे आई आणि तुझे बाबा काल जेव्हा तुमच्या घरी भेटले असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं असतं? तुला काही ऐकायला आलं असतं का ग? नाही रे, काहीच माहित नाही. खरं तर मला त्या दोघांचं बोलणं ऐकायचं होतं, पण तुझ्या आईने मला रूम मध्ये जाऊन आराम करायला सांगितलं. सेम टू सेम ओवी, जेव्हापासून तू मला फोनवरती सांगितलंस ना तेव्हापासून मी आईला फिरून फिरून हेच विचारण्याचा प्रयत्न केला. पण माझी आई खूप हुशार असते बघ, माझ्यापेक्षा पण. तिने मला एकही शब्द सांगितला नाही आणि उलट मलाच गप्प बसवलं. ओवी, मला तर वाटतं या दोघांची खूप जुनी ओळख असणार म्हणून. आणि त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण किंवा वाद झाले असणार. हो रे, मलाही तसंच वाटतंय. जुन्या भांडणामुळे हे दोघं एकमेकांचं तोंड बघायला तयार नसतील. त्या दोघांमध्ये नक्की काय सिक्रेट असतं हे आपल्याला शोधावंच लागत असतं बघ. काही करून या दोघांना पुन्हा एकमेकांसमोर आणून उभं केलं पाहिजे म्हणतो मी. पण आंबीर, त्यांना थोड्या वेळासाठी समोरासमोर आणून काहीच उपयोग नाही रे. ते पुन्हा काहीतरी कारण काढून पळून जातील. ते दोघं ना 2-3 दिवस एकत्र आले पाहिजे, म्हणजे त्यांच्यातली भांडणं संपतील. काय 2-3 दिवस? मी जशी तापाने आजारी पडली होती ना तसं तू पण मुद्दामून खूप मोठा आजारी पड, म्हणजे माझा बाबा तुला भेटायला येईल आणि ते परत एकत्र समोर येतील. मला आवडली नसते बघ तुझी आयडिया. का रे आंबेर? अगं ओवी, जशी माझी आई तुला भेटून लगेच निघून गेली तसेच तुझे बाबा पण मला भेटून लगेच निघून जातील. मग काहीच उपयोग नाही. दुसरी आईला शोधली पाहिजे. आयडिया काय सांग ना. तू ना उद्या कुठेतरी दूर लपून बस आणि मग मी पळत जाऊन माझ्या आईला आणि तुझ्या बाबांना सांगतो, बघा ना ओवी कुठे गेली, सापडत नाहीये. म्हणजे माझी आई आणि तुझे बाबा एकत्र तुला शोधायला येतील. कशी वाटली आयडिया? पण आबीर, त्या आधीच मी त्यांना चुकून सापडले तर. आणि मेन म्हणजे ते दोघं मला एकत्र मिळून कसे शोधतील? माझा बाबा गाडी घेऊन दुसरीकडे शोधायला जाईल आणि तुझी आई दुसरीकडे शोधायला जाईल. मग अरे गरज नाहीये. ठीक आहे, मी काय तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार आहे का? पर आई, आता ओवी आत्ता तरी क्लासला जाते, पण पुढे जाऊन ती सुद्धा या घरातच रियाज करायला सुरू करणार का गाण्याचा? नाही म्हणजे का असं वाटलं ते सांगते. सावली सुद्धा या घरातच रियाज करायची ना. आणि सावली जेव्हा मोठी गायिका झाली त्यानंतर तुम्ही तिला सपोर्ट करायला सुरुवात केली होती आणि मग पुढे जाऊन आपली ओवी सुद्धा अशीच मोठी गायिका होईल. मग तेव्हा सुद्धा तुम्ही तिला पण सपोर्ट करालच ना, सावली सारखंच. काय चाललंय तुझं? काय सतत सावली सावली सावली? मला हा विषय या घरात नकोय, कळलं? माहित असताना काहीतरी चाललंय. आई 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 प्लीज प्लीज, तिच्या वतीने मी सॉरी म्हणतो. तू अन्नावरती राग काढू प्लीज. माझं पोट भरलंय सगळं ऐकून.
मला नाही जेवायचं, तुम्ही जेवा. आई, ही म्हातारी आता ज्या पद्धतीने रिॲक्ट झालीये त्यावरून एक गोष्ट तर नक्की की ही नक्कीच सावलीला कुठेतरी भेटलीये. काहीतरी लपवते तिलोत्तमा मेंदळे. काय गरज काय होती ग सावली 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 सारखा विषय काढायची? नाही तू काय करतेस मला कळतंय, पण तुला हे कळत नाहीये या घरात हा विषय बंद आहे. ती जिवंत आहे का मेली आहे हेही माहिती नाही कोणाला. उगीच कशाला विषय काढते? आई न जेवता निघून गेली, कळतंय तुला? हो, तुम्ही काय इतके रागवता? खरंच नाही कळत मला. मी काय मुद्दाम केलं का? मी आपलं सहजच विचारत होते. मला कुठे माहित होतं आई इतकं टोकाचा रिॲक्ट करतील. ओवी गाणं शिकते तर म्हणलं मग मी सुद्धा विचारून घ्यावं एकदा. आईंचं मत बदललं असेल तर. सोपं वाटतं का ग तुला सगळं मत बदलायला? हा, सारंगला किती त्रास दिलाय माहितीये तिने. डिवोर्सचे पेपर काय दिले, न बोलता निघून काय गेली आणि आईवर सगळा दोष टाकला तिने. ते जाऊ दे, मला तिचं नावही नकोय. मला खात्री आहे सारंग तिला कधीच विसरला असेल. हो ना सारंग?